संघमालक श्री नितेश गिजे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। आय नो दॅट की जेव्हा संघ सामना खेळत असतो तेव्हा संघमालक आपल्या संघासोबत राहणं अधिक पसंत करतात, पण हाही तुमचा मान आहे, या कारणास्तव मी विनंती करतो श्री नितेश गिजे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। दुसऱ्या बाजूला सुनील स्मृती आयान चॅलेंजर आहे, हा संघ मैदानामध्ये असणार। पिंगळसई आणि आंबेगरचे खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये संघमालक आहे सुशांत जाधव आणि श्री सौरभ जाधव, तर त्यांनाही मी विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। नाणेफेकीचा कौल जिंकला होता श्रीशा 11 संघाने आणि गोलंदाजीसाठी अर्थातच पहिला गोलंदाज श्रीशा 11 संघाने मैदानामध्ये उतरवलाय स्वराजचा पहिला चेंडू, जेव्हा सलामीवीर तुषार बडे मैदानामध्ये आहे। तुषारला लॉंग ऑफ ठेवला होता आणि हा जाणीवपूर्वक आपण पाहिलं होतं, एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला असला तरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जरूर ट्रॅव्हल होते। पहिला चौकार। स्वराज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन डावखुरा फलंदाज समोर असताना काही डावखुरा गोलंदाज जेव्हा मैदानामध्ये येतो ना तेव्हा लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्म ही थोडीशी वेगळी देहबोली मैदानामध्ये किंवा वेगळे चॅलेंजेस पाहायला मिळतात, पण तो चॅलेंजरचा माइंडसेट आणि चॅम्पियन माइंडसेट याची चर्चा जेव्हा रोहा तालुका प्रीमियर लीग होती त्याही वेळेला मी केलं होतं मैदानामध्ये। त्या माइंडसेटच्या पलीकडे तुम्हाला विचार करावा लागतो आणि मला वाटतं आज मैदानामध्ये जेव्हा आपण नॉकआउट स्टेजला मैदानात खेळतो, दहावीर चषकाची एक वेगळी खासियत आहे। स्पर्धेचा संपूर्ण रोहा तालुक्यातील मानाची किंवा त्याच वेळेला रोहा तालुक्याचा विश्वचषक म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं गेलंय त्याची एक वेगळ्या अर्थाने अर्थात लोकप्रियता गेली कित्येक वर्ष आपण सांभाळून ठेवलेली आहे, टिकून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला तुमचा खेळ अधिक व्यापक होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या प्रकारे खेळणं आवश्यक असतं। मी श्री सुशांत जाधव आणि श्री सौरभ जाधव यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय। गोलंदाजीकडे जाऊया। स्वराज गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, पण नंतरचे दोन चेंडू काय लाईन वरती टाकले होते ना, लेंथ इज माय स्ट्रेंथ असं मैदानामध्ये दाखवून देतोय तो गोलंदाज स्वराज। आणि पहिले चेंडूवर चौकार येताना सुद्धा त्याने एक वाइडेस्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला होता, जवळजवळ डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होता आणि याही वेळेला आपण पाहतोय ना ते दोन क्षेत्ररक्षक जे तैनात करायचे आहेत ते एक वाइडेस्ट लॉंग ऑफला एक वाइडेस्ट लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, मिड ऑन आहे, शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे आणि गोलंदाजीसाठी सज्ज होणार आहे स्वराज। स्वराज देवळे या वेळेला जोरात चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, ते प्रयत्न यशस्वी सुद्धा होतोय। ही खासियत आहे आपण पाहतोय ना की स्वराजची की गोलंदाजी करत असताना तुमचा रिदम तुम्हाला प्राप्त झाला असेल तर तुमच्या गोलंदाजीमध्ये एक्सपेरिमेंट करत राहा, ते तुम्हाला वारंवार यश देतील। पहिल्या षटकामध्ये तुषार बडेने पहिल्या चेंडूवर चौकार जरूर वसूल केला, पण तुम्ही फार काळ तिथे थांबायचं नाहीये, कारण क्रिकेटमध्ये तुमच्या हातामध्ये 6 चेंडू असणार आहे। ईस्टर्न पार्टी यष्टीरक्षक किशोरला आपण पाहतोय, अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय, अनेक वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे, कित्येक सामने त्याने त्याच्या संघाला संघर्ष सम्राट नावे संघाला असतील किंवा रोहा तालुका 11 संघाला असतील किंवा आता तो शिशा 11चा भाग असेल, अशा अनेक संघांना रिप्रेझेंट करताना त्याने जिंकून दिलेला आहे। आणि स्वराज देवळे सारखा गोलंदाज जेव्हा मैदानामध्ये त्यांना सापडलेला आहे तेव्हा त्या गोलंदाजाला नर्चर करणं ही मला वाटतं ना किशोर सारख्या सहकार्यांची एक वेगळी जबाबदारी असणार आहे। हा चेंडू यावेळेला उडवलाय, ओव्हरपिच बनवून खेळून काढला, क्षेत्ररक्षक तैनात होता आपण पाहिलं ना मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात। 2 धावाने स्वराजचं हे षटक संपलंय जरूर, पण स्वराज एक चेंडू अजून येणं बाकी। 2 धावाने धावसंख्या वाढले, 7 धावांपर्यंत पोहोचले, पण स्वराज आपल्या गोलंदाजीवर खुश असेल। पहिल्या 5 चेंडूमध्ये क्षेत्ररक्षकांची अधिक साथ मिळावी किंवा त्याच वेळेला आपण ही जोडी फोडण्याचं काम करावं याच्यासाठी प्रयत्नशील तो जरूर आहे, पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा पाहतो ना की आपण गोलंदाजी करत असताना स्टार्ट देण्याचा चांगला प्रयत्न करतो। नेहमी आमचे समालोचक मित्र मंडळी सुद्धा थोडे अंशी का होईना फलंदाज ओरिएंटेड कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ही मिस द चान्स,
मी मगासपासून हेच म्हणतो की फिल्डिंग इज लाईक अ मॅथमॅटिक्स. तुम्हाला मोर यू प्रॅक्टिस मोर यू परफेक्ट, हे महत्वाचं तत्व असतं. आज मैदानामध्ये ते पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून सहज साधा सोपा झेल मैदानामध्ये या ठिकाणी सुटतोय. बघा हा चेंडू जवळजवळ लॉंग ऑफ सीमा रेषेवरती असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात सहज विसावणं गरजेचं होतं. अशा वेळेला दडपण म्हणावा, दबाव म्हणावा की कॅचची एक वेगळी प्रॅक्टिस म्हणावी की जी मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न झाला गेला, किंवा तोच मैदानात विनंती असेल खेळाडूंना की जास्त वेळ घालवायचा नाहीये त्या. हो परफेक्ट. 100 नंबरी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचा, धावीर क्रिकेट स्पर्धेचा उल्लेख संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्या धावीर क्रिकेट स्पर्धा ही तुम्ही घर बसल्या सुद्धा पाहू शकता. 100 नंबरचा चॅनल तुम्ही टीव्ही वरती ऑन करा आणि ती स्पर्धा तुम्ही घर बसल्या त्याचा आनंद घेऊ शकता. आमचे सर्व सहकारी जे आता घर बसले ही मॅच बघतायत त्यांनी मैदानाकडे यावं हे नेहमीच आम्ही म्हणत असतो. पण त्याच वेळेला आपल्याला आज असं म्हणायचं असेल की शनिवार आहे, अलीकडच्या काळामध्ये सॅटर्डे संडे वीकेंड साजरा करण्याची एक वेगळी प्रथा आहे आणि तो कुटुंबासमवेत असेल तर तो अधिक आनंददायी असतो. मग घरामध्ये आपली मुलं असतात, आपली पत्नी असते, आपले आई वडील असतात, आपली बहीण असते, यांच्या समवेत सुद्धा आपण कधी कधी वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. पण क्रिकेटच्या बद्दलची असणारी आवड, त्याच्यासाठी एखादा स्पेसिफिक शब्द सुद्धा वापरला जातो, पण तो अर्थात जेव्हा समालोचक या नात्याने युट्यूब लाईव्ह आहे तेव्हा ते शब्द बोलता येणार नाही. पण जेव्हा क्रिकेट बद्दल असणारी आवड मैदानामध्ये आपण पाहतो ना, तेव्हा मात्र आपण पाहतो की चला धावीर स्पर्धा सुरू झाले, आपल्या रोह्याची स्पर्धा सुरू आहे, आपला मानाचा विश्वचषक सुरू झालाय, तर बघूया नक्की कोण चांगलं खेळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती, त्यात 4 ऍड करा. तुषार बडेच्या बॅट मधून बडा स्ट्रोक येतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. कॅमेरामनचं सुद्धा कौशल्य आहे ना ड्रीम्स क्रिकेटच्या, इतक्या अफलातूनपणे त्यांनी त्या फलंदाजाच्या संपूर्ण एक्सप्रेशन आपल्या कॅमेरामध्ये कैद केल्या होत्या. गोलंदाजीसाठी विकास तावडे गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू तुषार बडेने आपले नाव किती मैदानामध्ये मोठं असणार आहे त्याचं लक्षण दाखवून सुद्धा दिलं. पण कमबॅक म्हणावं लागेल विकासचं, कारण विकासला सुद्धा माहिती आहे की या धावा रोखणारी गोलंदाजी करावी लागेल. जेव्हा पहिल्या षटकामध्ये अफलातून परफॉर्मन्स स्वराजने दिला होता, त्या परफॉर्मन्सला साजेशी कामगिरी करावी लागेल. बघा 2-4 गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करायला मैदानामध्ये येतात तेव्हा तुम्ही तुमच्या संघ सहकार्याने तर खुश करायला पाहिजे, पण तुमच्या साथीदाराला पण तेवढाच कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. बघा ऑस्ट्रेलियन संघ असेल, वेस्ट इंडिज संघ असेल, अलीकडच्या काळामध्ये भारतीय संघ असेल, किंवा टेनिस क्रिकेटमध्ये मुंबईचे संघ असतील, पुण्याचे संघ असतील, हे दादा संघ म्हणून का ओळखले जातात? वाईड आलाय, 1 धाव मिळणार आहे. या नंतर अर्थातच हे स्पष्टीकरण मी देतो. धावसंख्या एकदा सांगूया, 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 15 फॉर नो लॉस इन अ सेकंड ओव्हर. तर आपण अर्थातच चर्चा करत होतो की एक लीगसी असते. कोणत्याही संघामध्ये तुम्ही गेलात ना तर त्याच्यामध्ये 3 ते 4 चांगले गोलंदाज असतात. ते 4 गोलंदाज तुम्हाला एकमेकांना प्रोत्साहित करत असतात, एकमेकांना साथ देत असतात, एकमेकांचा कॉन्फिडन्स वाढवत असतात. मला वाटतं ही लीगसी एकमेकांमध्ये तयार करणं फार आवश्यक असतं. जेव्हा पहिल्या षटकामध्ये स्वराजने ओव्हर टाकली होती, त्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या, विकेट त्याला मिळाली नव्हती. पण त्याच्यानंतर आपण जर गोलंदाजीला आलोय ना, एक काम जर जसप्रीत बुमराह करतोय तर दुसरं काम मोहम्मद शमी करत असतो, तिसरं मोहम्मद सिराज करत असतो, जोडीला आर अश्विन असतो, कधी रवींद्र जाडेजा असतो. ही कामगिरी पाचामुखी परमेश्वर जे आपण म्हणतो ना ते त्या पद्धतीने असतं. 5 बोट मिळून एकत्र जी काही मूठ आपण आवळतो ना, ज्याला आपण वज्रमूठ असं म्हणतो, ती विजयाची वज्रमूठ आपल्याला जर दाखवायची असेल तर मैदानामध्ये त्या 4ही गोलंदाजांचं, 5ही गोलंदाजांचं, जे कोणतेही गोलंदाज मैदानामध्ये येणार आहेत त्यांना त्या प्रकारे कामगिरी करणं गरजेचं असतं. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. आपण स्क्रीनवरती विकासला पाहतोय. विकास तावडे गोलंदाजी करतोय. त्याने 4 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात. श्रीशा 11 संघाचा तो भाग आहे. मला या वेळेला मैदानामध्ये हे दोन्ही चेंडू आपण पाहतोय. या वेळेला टप्पा घेतला, खाली राहिला यष्टीरक्षक नयन जोशीच्या हातामध्ये विसावणारा. काही अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आहेत. नयन आहे, किशोर आहे, आणि या सर्व खेळाडूंच्या विरुद्ध मैदानामध्ये जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा त्यांचा अनुभव प्रतिस्पर्धी संघाला थोड्या अंशी का होईना अवघड वाटत असतो. आणि ती मेंटॅलिटी आपली मैदानाच्या मध्ये
जाण्याच्या अगोदरच झालेली सुद्धा असते। यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवतील, फेक करतील, तोपर्यंत संधी ती तुषारकडे एक धाव पूर्ण करण्याची। एकेरी धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पोहोचले 17 पर्यंत। 2 षटकांचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावरती आल्या। नाणेफेकीचा कौल जिंकला होता श्रीशा 11 संघाने, ज्याच्यामध्ये आज आपण 2 गाव एक संघ ही कन्सेप्ट मैदानामध्ये नव्याने आणण्याचा प्रयत्न केला जातोय। मला वाटतं साधारण रायगड जिल्ह्यामध्ये नवनवीन कन्सेप्ट जर तुम्हाला अनुभवायचे असतील, तुम्ही धावीरच्या स्पर्धेला या। तुम्हाला दरवर्षी काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, वेगळं पाहायला मिळेल आणि वेगळं अनुभवायला जरूर मिळेल। टीम मीटिंग करायची नाहीये, विनंती पुन्हा एकदा करतोय, कारण एक लिंक माझीही इथे लागलेली आहे, त्याच्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी मी सांगत असतो आणि त्याच्यात तुमची लिंक ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला की मग माझी लिंक इथे ब्रेक होते। 12 चेंडूंचा खेळ संपला, 17 धावा धावफलकावरती। तर मित्रांनो, आपण बोलत होतो धावीर चषकाच्या स्पर्धेमधल्या वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टींकडे। 2 गाव एक संघ ही याच्यामध्ये काय काय गोष्टी असू शकतात। मला वाटतं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अलीकडच्या काळामध्ये असं आपण म्हणतो ना उमेश, की आपण म्हणतो की विकास झाला, विकास झाला, विकास झाला। बघा, तुम्ही मला फक्त 3 प्रश्नांची उत्तर द्या। पूर्वीच्या पेक्षा माणसं चांगली वागतात की वाईट? चांगली। खरंच असं वाटतं तुम्हाला? बघा, परत प्रश्न विचारतो तुम्हाला, आपण गाडी घेतली, समोरच्याला आनंद होतो का दुःख? दुःख। हा, आपण म्हणतो की समाजात एखादी गोष्ट आपण चांगली केली की त्याच्याबद्दल आपल्याबद्दल चांगलं बोलतात की वाईट? चांगलं। चांगलं। बघा, उमेश 50-50 उत्तर देतोय। उद्या पुढच्या वेळेला उमेश जर त्यांच्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारीमध्ये सरपंचांचा उमेदवार भेटला तर ते अतिशयोक्ती असणार नाही। डिप्लोमसी शिकलाय रोहाच्या मातीमध्ये, बरोबर आहे ना? ते कशा पद्धतीने अर्ध चांगलं अर्ध वेगळं उत्तर द्यायचं ते बरोबर उमेश शिकलेला आहे। त्याच्यामुळे उद्या कदाचित सरपंचाचा, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी उमेदवारी तुम्हाला मिळाली तर त्यात अतिशयोक्ती वाटणार नाही। वळतो मैदानाकडे। 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावर। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, पण आज कौतुक होईल। स्वराज देवळे पुन्हा एकदा गोलंदाजीला आला। किशोरने स्वराजलाच गोलंदाजीचा चेंडू हातामध्ये सोपवला। किशोर एक मास्टरमाइंड खेळाडू आहे, अनेक वर्ष तो आपल्या स्वतःच्या संघामध्ये विशेषतः खास करून न्हावे संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आणि आज मैदानामध्ये जेव्हा सागर सम्राट न्हावे आणि वागेश्वर रोटकुर्त हे दोन्ही ताकदवान संघ आहेत, म्हणजे मला वाटतं की हे 2 संघ का दिले किंवा ही 2 गावे एकत्र का केले गेले याच्या मागे सुद्धा थोडा विचार करावा लागेल। नितेश गिजे यांना धन्यवाद द्यावे लागतील की या दोन्ही गावातील खेळाडूंना एकत्र आणले गेले। आपण त्याच कन्सेप्ट वरती मित्रांनो बोलत होतो की 2 गावातील खेळाडूंना जेव्हा एकत्र आणण्याची भावना मनामध्ये ठेवली जाते, यावेळचा हा आखूड टप्प्याचा चेंडू येईल की फुलटॉस येईल या कारणास्तव फलंदाजाने हा चेंडू खेळण्याचा मोह टाळला होता, पण फुलटॉस चेंडू आला होता। बघा, कधी कधी तुमच्या डोक्यामध्ये बरेच गोष्टी चालू असतात की यार समोरचा गोलंदाज आहे तो यॉर्कर टाकेल, बाउन्सर टाकेल की मग शॉर्ट बॉल टाकेल की आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकेल की एखादा लेग ब्रेक टाकेल, आता हा लेफ्ट आर्म बॉलर आहे तर तो एखादा कटर टाकेल। मला वाटतं ना, मनात येणारे हे सगळे विचार आहेत ना, ते कुठेतरी बाजूला सारून फक्त त्या चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट केलं तर चांगला फलंदाज घडत असतो। आणि विवेक जाधव कडून तेच झालं की कन्फ्यूज झाला। आपला कधी कधी अर्जुन होतो असं आपण म्हणतो ना, तसं एक फार सुंदर पुस्तक आहे की आपला कधी कधी अर्जुन होणं टाळायचं असतं। संभ्रमाची परिस्थिती होणं ही युद्धभूमीवर बऱ्याच वेळेला होत असतं आणि क्रिकेट सुद्धा रणभूमीप्रमाणे आहे। मैदानामध्ये अशा प्रकारे संभ्रमाची परिस्थिती फलंदाजाची पाहायला मिळाली होती। आज गोलंदाजी योग्य टप्प्यावरती होते। धावीर चषकाच्या स्पर्धेमध्ये विशेषतः जिथे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होते, गोलंदाजांची अक्षरशः पिटाई केली जाते आणि गोलंदाज हे हिरो कधी असतात? मी तर म्हणतो की धावीर चषकामध्ये फक्त सेमीफायनलच्या सामन्यात गोलंदाज हिरो असतात। सेमीफायनलचा सामना धावीर चषकाचा 11 वर्षांचा मी आतापर्यंतचे पुरावे देतो तुम्हाला। ड्रीम्स क्रिकेट सुद्धा ते पुरावे डायरेक्ट तुम्हाला काय म्हणतात त्याला व्हिज्युअलाइज इफेक्ट मध्ये देईल। 20 धावा धावफलकावरती झाल्यात। गोलंदाज हे कधीच हिरो ठरले नव्हते, पण आजचा दिवस थोडा उमेश वेगळा दिसतोय। इथे चौकार षटकारांची आतिषबाजी होत नाहीये, गोलंदाजी योग्य टप्प्यावरची होते। मला वाटतं गेल्या काही दिवसांमध्ये या 2 गावांमध्ये जेव्हा एक संघ केला गेलाय तेव्हा ती स्ट्रेंथ पाहायला मिळाली। स्ट्रेंथ वरती बोलतो ना आपण, कोणत्याही कंपनीमध्ये जर आज तुम्ही जॉब करत असाल तर त्या कंपनीच्या पहिल्या म्हणजे एंट्री केल्यानंतर त्यांच्या समोरच्या भिंतीवरती लिहिलेलं असतं विजन स्टेटमेंट, मिशन स्टेटमेंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपनी, गोल ऑफ द कंपनी। आणि मला वाटतं या 2 संघ एकत्र करण्यामध्ये मग तुमचं एक मिशन स्टेटमेंट ठरलेलं असतं किंवा त्याच वेळेला ऑब्जेक्टिव्ह तुमचे ठरलेले असतात की आज आपण 4 चांगल्या गोलंदाजांना मैदानात आणलेले आहेत। हे 4 ते 5 गोलंदाज आपल्या संघात असतील तर आपला संघ बॅलन्स संघ पाहायला जाईल।
याही वेळेला कौतुक होईल स्वराजच्या गोलंदाजीचं. काय गोलंदाजी आहे, अप्रतिम. लेफ्ट आर्म बॉलर खास करून याच मैदानाने स्वर्गीय सुधीर तांडेलला अनुभवला, याच मैदानाने अर्थातच लेफ्ट आर्म अभि बोरकरला अनुभवला, याच मैदानाने रत्नागिरीमधील अर्थातच अपुला सुद्धा या मैदानाने पाहिला. लेफ्ट आर्म मधल्या मंगेश देसाई यांना सुद्धा कोल्हापूरच्या याच मैदानावरती आपण अनुभवले. आणि आता 2.5 षटकात 22 धावांमध्ये स्वराज देवळे पूर्णपणे आपण पाहतोय ना भाव खाऊन जात आहेत. अशा प्रकारची गोलंदाजी आहे. विकेट जरूर त्यांना मिळालेली नाहीये, कारण झेल सुटताना त्यांच्या षटकामध्ये आपण पाहिला, पण 12 चेंडूंमध्ये केवळ 16 धावा खर्च केल्या. आणि या 16 धावा खर्च करताना एक कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण तुषार बडे आणि विवेक जाधव दोन्ही मोठी नावं आहेत. आपल्याला माहिती आहे 3 षटकं संपलीत मित्रांनो, 24 धावा धावफलकावरती झाल्यात. विकेट जरूर मिळालेली नाहीये दोन्ही गोलंदाजांना, पण दहावीर चषकामध्ये कंजूस गोलंदाजी आतापर्यंत 8 धावांच्या सरासरीने पाहायला मिळाले. पहिल्या षटकात स्वराज देवळेने 9 धावा खर्च केल्या होत्या, विकासने 8 धावा खर्च केल्या आणि स्वराजने आता 7 धावा खर्च केल्यात. काय पाहतोय आपण, एक चढाओढ पाहतोय की पहिल्या ओव्हर मध्ये तू 9 दिल्यास ना, चल मी नेक्स्ट ओव्हर मध्ये 8 देऊन दाखवतोय. आणि मला वाटतं हा कंजूस गोलंदाजीचा प्रकार म्हणजे तो आपल्या अकाउंटंट प्रमाणे आहे. बाबा 30 दिवसांच्या पगारामध्ये 4 दिवस आला नव्हतास, 26 दिवसांचाच देणार. मेश हसू नको एवढा जोरात, असतात असे अकाउंटंट. सगळेच 30 दिवसांच्या जागी 32 दिवसांच्या पगार द्यायला लागले तर कंपनीचं काय व्हायचं. 3 षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा धावफलकावरती. डीजे मास्टर कडे जाऊया, ऐकू एक छानसं गाणं. बघा जमाना कसा कुटपत बदलला, याच्यावरती काही उदाहरणं देतो, पण तोपर्यंत आमंत्रित करूया स्वयंभू भुवनेश्वर आणि श्रीराम महादेववाडी श्री धावीर तळवली या संघाचा कर्णधार. स्वयंभू भुवनेश्वर संघाचा कर्णधार आणि श्रीराम महादेववाडी श्री धावीर तळवली संघाचा कर्णधार. पहिली इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा धावफलकावरती. आपण ड्रीम्स क्रिकेटवरती संपूर्ण क्षणचित्रे पाहतोय. जे आता मैदानावरती आहेत त्यांनी सुद्धा विनंती असेल, जर ड्रीम क्रिकेटला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा. तब्बल 96,000 पेक्षा अधिक फॉलोअर्स आतापर्यंत ड्रीम्स क्रिकेटचे झालेले आहेत आणि सबस्क्राइब करायला काही पैसे लागत नाहीत. आपण जर एक चांगली स्पर्धा पाहतोय, टेक्नॉलॉजी आपल्या विभागातील, म्हणजे आपण म्हणतो की खूप मोठे मोठे चॅनल झाले, खूप मोठे मोठे चॅनल झाले, पण रायगड जिल्ह्यातील हा चॅनल असेल ज्याचे तब्बल 96,000 सबस्क्रायबर जेव्हा आहेत, तेव्हा 1 लाखाचा टप्पा व्हायला अगदी काही सबस्क्रायबर बाकी आहेत. आणि 1 लाखाचे जर सबस्क्रायबर पार झाले तर एक मोठी घोषणा ड्रीम्स क्रिकेट कडून नक्कीच पाहायला मिळेल, ज्याचा सगळ्यात फायदा रोहेकरांनाच असेल. त्याच्यामुळे मला वाटतं या स्पर्धेमध्ये, दहावीरच्या स्पर्धेमध्ये हे सबस्क्रायबर पाहायला मिळावे ही अर्थातच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वळतो मैदानाकडे. नवीन गोलंदाज आदर्श आलाय आणि आदर्शला या वेळेला आदर्शशाली फटका खेळला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिला चौकार. भोईरची आठवण झाली, म्हणजे जर मी रोह्यात आहे तर त्याची आठवण का नाही काढणार. 1 वर्ष येस, आदर्शाने जर लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 विकेट काढले तर आमचे बाळाशेठ माबळे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असेल. तिसरा लेफ्ट आर्म बॉलर येतोय उमेश गोलंदाजीला, आणि म्हणून मी द्वारकाची आठवण काढली. 1 वर्ष द्वारकाने झुंजार पोयनाड किंवा सिद्धी गणेश कोळगाव या संघामध्ये खेळताना 7 लेफ्टी होते आणि त्याच्यापैकी 4 लेफ्टी बॉलर होते. हा चेंडू या वेळेला पाहतोय, टप्पा घेतल्यानंतर अधिक उसळला होता. दोन्ही फलंदाजांनी पंचांकडे पाहिलंय, पंचांनी एकमेकांकडे पाहिलंय आणि निर्णय दिला की बायच्या स्वरूपात ही 1 धाव येणार. बायच्या स्वरूपात एकेरी धावेने धावसंख्या बदलले, धावसंख्या पोहोचले 29 पर्यंत, 29 ऑन बोर्ड. तर आपण अर्थातच लेफ्ट आर्म बॉलर बाबत बोलत होतो. जेव्हा किशोर संघाचा कर्णधार आहे, मला वाटतं आज किशोर आणि नयनने ठरवलेलं आहे की सगळे लेफ्ट आर्म उतरवायचे. दहावीर चषकामध्ये जर काही
सक्सेसफुल जर्नीचा मूलमंत्र राहिला असेल ना तर तो हा सुद्धा राहिलाय की लेफ्ट आर्म गोलंदाजी. आणि लेफ्ट आर्म गोलंदाजी ही अनेक वेळेला आपल्याकडच्या फलंदाजांना, विशेषतः आपल्या ग्रामीणच्या खेळाडूंना ते खेळताना वेगळं चॅलेंज वाटतं. आणि मग लेफ्ट आर्म गोलंदाजांविरुद्ध अटॅकिंग फलंदाजी करावी, त्यांना सांभाळून खेळावं की मग सिंगल डबलचं क्रिकेट खेळावं किंवा मग कशा पद्धतीने त्यांना खेळावं, या माइंडसेट अजून आपला फिक्स झालेला नाहीये. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो ना तो दबाव निर्माण केलाय. इथेही आपण पाहतोय विवेक जाधवने कंट्रोल वाला स्ट्रोक खेळला, दुसरा झेल सुटतोय. किशोरला ही कॅचिंग प्रॅक्टिस घ्यावी लागेल. पहिला फलंदाज बाद झालाय पण धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. 1 गडी बाद, 30 धावा. संकेतजी देशमुख, रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष या नात्याने अर्थातच, आणि दावीर मित्रमंडळाचे संस्थापक सदस्यांच्या मध्ये त्यांचं एक महत्त्वाचं योगदान म्हणून पाहायला मिळालेलं आहे. असे अर्थातच तुषारजी शिंदे यांचे सहकारी यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. येस, बरोबर आहे. मला वाटतं ना तुषारजी शिंदे आज यांचा इंटरव्ह्यू घ्यायला लागेल. मगाशी ते म्हणाले होते की योगेशला की इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. खरंच तुषार शिंदे यांच्याकडे गेलं पाहिजे, कारण बघा 12 वर्ष सोपं काम नाहीये मित्रांनो. मोठा फटका खेळला जातोय. या वेळेला मात्र कौतुक होईल तुषार बडे यांच्या बॅटमधून. तुषार शिंदे तुमचं नाव घेतलं, तुषारला हुशार फटका, षटकार. आदर्श गोलंदाजीला होता. तुषार बडेने या वेळेला आपल्या मनगटातली ताकद दाखवले. याही वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट आणि 1 धाव तर मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा असणार. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा गछाळ पाहायला मिळतंय आणि या 2 धावा धावफलकावरती पाहणार आहोत. जेव्हा आदर्श गोलंदाजी करतोय क्षेत्ररक्षकांची साथ असणं फार महत्वाचं असतं मित्रांनो. फिल्डिंग इज अन आर्ट आणि तो आर्टिस्ट बनण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. मैदानामध्ये 13 धावा या षटकामध्ये येतात, 38 धावा धावफलकावरती. वेल प्लेड तुषार बडे असे त्याचे सहकारी त्याला म्हणत असतील, कारण त्याच्या बॅटचा फ्लो, ताकद मनगटातली या वेळेला मैदानामध्ये यशस्वीपणे इम्प्लिमेंट करतोय. ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. पॅरलल 6. अर्थातच मोहम्मद अलीचा खेळ आठवला की कोण पाहतो अलीकडच्या काळामध्ये मला माहित नाही, कारण वी आर नॉट अ सिंगल गेम जनरेशन. आता झी जनरेशन सुरू झालेली आहे. आपण या 4थ्या जनरेशन मध्ये नेहमी आपण म्हणतो ना की मैदानामध्ये एका खेळाच्या बद्दल, म्हणजे जसे आपले आई वडील हे केवळ एका खेळाचे चाहते होते, तसं आता आपण नाही आहोत. आपण अनेक खेळ पाहत असतो. मोहम्मद अली हा बॉक्सिंग मधला अर्थातच चॅम्पियन होते आणि ते नेहमी म्हणायचे की मी अशी गरिबी पाहिलेली आहे की ज्या गरिबीचा मला प्रचंड कंटाळा आणि तिरस्कार वाटतो, पण जर गरिबीवर मात करायची असेल तर एकच कारण आहे, मला खेळामध्ये माझं प्रभुत्व दाखवायला हवंय आणि ते प्रभुत्व जर मी दाखवलं तरच मी सर्वोच्च पातळीवरती पोहोचू शकतो आणि खऱ्या अर्थानं आर्थिक समृद्धी साधू शकतो. बाळा माबळे यांच्याकडून पारितोषिक येते. जर नयन साठी पारितोषिक आलंय. नयन 4था गोलंदाज आहे. जर नयनने हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ताबीर मित्रमंडळाच्या 12 वर्षांच्या प्रवासाबद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत. 1 गडी बाद 45, 1 गडी बाद 45 धावा धावफलकावरती. नयन जोशी गोलंदाजीला आलाय मित्रांनो. रोडचा अर्थातच नयन जोशीच्या वादळ आपण फलंदाजी गोलंदाजी या आघाड्यांवरती अनेक वेळेला पाहतो आणि आज मैदानामध्ये जेव्हा शेवटच्या षटकामध्ये त्याने चेंडू हातामध्ये घेतलाय तेव्हा त्यालाही माहिती आहे धावा रोखण्याचं काम आपल्या तिन्ही लेफ्ट आर्म बॉलरने केलंय. आता 4था गोलंदाज या नात्याने आपल्या गोलंदाजीला करायचंय. बघा अनेक खेळाडू आतापर्यंत मी पाहिलेत, अनेक खेळाडू म्हणजे गेल्या 20 वर्षाच्या समालोचनाच्या प्रवासामध्ये तुषारजी शिंदे मी तुम्हाला सांगतो ना, अनेक खेळाडू पहिल्या वर्षी लोकप्रिय होतात, दुसऱ्या वर्षी ते त्या संघाचा महत्वाचा भाग असतात
आणि तिसऱ्या वर्षी संघ सोडून आणखीन वेगळ्या वेगळ्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. नयन जोशी सारखे फार कमी असतात जे पाय जमिनीवर ठेवतात. अनेक वर्ष अनेक वेळेला त्यांचं नाव होतं, पण स्वतःच्या संघाला आणि अर्थातच जमिनीला पाय चिटकून राहणारा असा खेळाडू आहे. या चेंडूवरती आता षटकार पाहायला मिळतोय. पंचांकडे मला वाटतं काही दाद मागितले जाते, त्यामुळे डीजे मास्टरला थांबवतोय आणि तिसऱ्या पंचांकडे जाणार आहे. वेस्ट हाईटचा नो बॉल आहे की नाही तो पाहिला जाईल. एक गडी बाद 53 धावा धावफलकावर लागल्यात. राजा माळी तुषार बडे अर्थात स्ट्राईकला आहे, तर राजा माळीसाठी सुद्धा पारितोषिक आहे. जर राजा माळी स्ट्राईकला आले, त्यांनी 3 चेंडू 3 षटकार लगावले तर त्यांच्यासाठी पारितोषिक असेल ते अर्थातच बाळा मावळे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असेल. धावीर मित्रमंडळाचे सदस्य सुद्धा आहेत बाळा, आणि आज अर्थातच तसं पाहिलं तर क्रिकेट बद्दलचे त्यांचं ओढ प्रेम हे अनेक वर्ष आपण या मैदानामध्ये पाहिलेलं आहे. आपण तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले. नयन जोशी गोलंदाजीला आले होते. नयन जोशी यांच्या अर्थातच त्यांच्या संपूर्ण क्रिकेटिंग इयर्सचा आढावा घ्यायचा मैदानामध्ये आपण जर पाहिला ना तर तो एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा राहिलेला आहे. आणि तो नेहमी मी मित्रांनो मैदानामध्ये म्हणत असतो की अनेक खेळाडू असे आजवर मी पाहिलेले आहेत की संघांचा भाग असतात. काही वेळेला त्यांच्यामुळेच एकाचे 2 किंवा 2चे 4 खेळाडू सुद्धा होत असतात, संघ होत असतात. पण नयन जोशी सारखे फार कमी खेळाडू असतात जे एकाच संघाचा भाग राहतात, त्याच संघाला अर्थातच पुढे पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहतात आणि इतर खेळाडूंचं कौतुक सुद्धा करतात. मगाशी मी राजचा इंटरव्ह्यू घेतला, निर्णय आलाय नो बॉल आहे. वेस्ट हाईटचा नो बॉल असणार. चोपन्न धावा धावफलकावरती झाल्यात. आज कौतुक होईल फलंदाज तुषार बडेचं. बघा तुषार बडे मैदानामध्ये एक बाजू सांभाळून ठेवतोय. तुषारजी शिंदे मला वाटतं ना अशा खेळाडूंचं आपण अधिक कौतुक केलं पाहिजे. मगाशी सुद्धा आपण लोटणकर योगेश लोटणकरचं कौतुक केलं. त्याने अप्रतिम फलंदाजी केली होती. 17 चेंडू खेळलेत आणि 39 धावा फटकावलेल्या आहेत. त्यामुळे अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. 54 झाल्यात. चांगली धावसंख्या म्हणता येईल. जिथे कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली होती, फ्री हिट सुद्धा होती, पण त्याचा पुरेपूर लाभ उठवला जात नाही. आता मात्र नयन जोशी त्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करणार, कारण त्याला चॅलेंज घ्यायला आवडतात. नयन जोशी सारखा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आणि तुषार जिथे तुफान फॉर्म मध्ये आलेला पाहायला मिळतोय. 3 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. 65 प्लस बघाव्या का, 54 ऑन बोर्ड आहेत. आखू टप्प्याचा चेंडू यावेळेला पुल केलाय, सक्सेसफुली ट्रॅव्हल होतोय. इट्स अ कडक षटकार. म्हणजे झाल्या 17, त्याच्यानंतर 7 24, 3 षटकात 24 धावा होत्या आणि स्कोर बोर्ड वरती आपण पाहताय 4.4 षटकामध्ये 60 धावा झाल्यात. पहिली 50 होणार का जेव्हा तुषार बडे खेळतोय 45 वर. एकोणीस चेंडू मध्ये 45 धावांवरती तो खेळतोय. आणखीन एक आखू टप्प्याचा चेंडू, याही वेळेला लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत दुसरा सुपर सेबी उपरवाला 6 आणि धावीर चषकातली पहिली 50 साजरी केली जाते. जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया, अभिनंदन करूया तुषार बडेची आजची इनिंग. धावीर चषकातील 12व्या पर्वातील हा पहिला अर्धशतकवीर मैदानामध्ये मिळालाय, त्याचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि वेस्ट हाईट साठी या ठिकाणी अर्थातच तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली जाणार. सॉफ्ट सिग्नल आलाय की नो बॉल होता. 20 चेंडू मध्ये 51 धावांची तुषार बडेची ही इनिंग आज यादगार इनिंग मधली असेल. कारण या इनिंग मध्ये आपण पाहिलं ना तर तो धीरोदत्तपणा सापडला, संयमीपणा पाहायला मिळाला आणि त्यानंतर मैदानात कधी आक्रमक व्हायचं असतं त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा या फलंदाजाने पेश केलं. काही इनिंग अर्थातच म्हणतात ना की दिवसा सुद्धा 4 चांद लावते, तशा प्रकारची मैदानामध्ये इनिंग पाहायला मिळाली. 20 चेंडूत 51 धावा, 3 चौकार आहेत ज्या खेळीमध्ये, 5 षटकार आपल्या खेळीमध्ये सजवलेले आहेत. 255चं स्ट्राइक रेट आपल्याला पाहायला मिळालंय. काय अफलातून इनिंग आहे. तुषार बडे मैदानामध्ये खुश करतोय जेव्हा धाव फलकावरती 66 धावा आल्यात. नो जर पकडला तर 67 असेल. 66 ऑन बोर्ड. पंचांचा इशारा आलाय की नो बॉल आहे.
त्यामुळे नयन जोशी या षटकामध्ये आता पुढची गोलंदाजी करू शकणार नाहीये. लागोपाठ 2 वेस्ट साइडचे नो बॉल आल्या कारणाने अर्थातच नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. धावांमध्ये 1 धाव प्लस होईल. 67 ऑन बोर्ड. 4 संघ मालक सुशांत जाधव खुश झालेत. ते म्हणतात की सुनील स्मृती आयान चॅलेंजर या संघाचे खेळाडू अर्थातच तुषार बडे यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुशांत जाधव यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. नावीर चषकातील सर्व सहकारी सुद्धा खुश आहेत. येस, सुशांत जाधव यांनाही मी विनंती करतो की आपण इथे यायचं आहे. पण कसं असतं माहितीये का तुषारजी, आपण सांगू इच्छितो की बरेच वेळेला आपण ती लकी जागा, तुम्हालाही आठवत असेल 1999 ला सचिन तेंडुलकर वडिलांचं निधन झाले. त्याच्यानंतर भारतीय संघ सलग मॅच हारायला लागले. मग पुन्हा ते मैदानामध्ये आले. आपणही आपल्या जागा सोडल्या नव्हत्या. तेंडुलकर मैदानात आलाय, विकेट पडली नाही पाहिजे. केनिया विरुद्ध सेंचुरी झाली. अनेक गोष्टी आहेत ना. 2003चा विश्वचषकातल्या आठवणी असतील तुमच्या. एकाच जागी मॅच बघ. 2011 साली बँकेचा मॅनेजर पण जागा सोडत नाही, पण त्याला वेगळ्या गोष्टी अलीकडे सांगितल्या जातात. वसुलीचं काम दिलं जातं, मग त्याला ही जागा सोडावी लागते. पण हरकत नाहीये. राजकारणात सुद्धा एका जागी आल्यानंतर परत एकदा कोणी जागा द्यायला तयार नसतं, खुर्ची सोडायला कोणी तयार नसतं. असं चालतच असतं, चालायचंच. वळूया मैदानात. तुषार बडे लागोपाठ 2 षटकार भिरकावून दिले. आहा, क्या बात है. आज नसीब का भी साथ है, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुपर वाला आणखीन एक चौकार. त्यानंतर अंदाज बांधा मित्रांनो. 71 मधून 24 मायनस करा. ज्या काही धावा तुमच्या समोर आल्यात ना, या पुढच्या 11 चेंडू मध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, पण तुषार बडे या वेळेला आणखीन एक धाव आपल्या खात्यामध्ये ऍड करण्याच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. 71 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 4थ्या षटकात तब्बल 20 आणि 5व्या षटकामध्ये तब्बल आपण पाहतोय मैदानामध्ये 27 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. आणि त्याच्यामुळे ही धावसंख्या 47 ने प्लस झाली. 71 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या आणि 72 धावांचं लक्ष उभं केलं जातंय. पण कौतुक होईल सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघाच्या तुषार बडेचा. आजचा दिवस तो विसरणार नाही. दहावीर षटकातली ही 50 पुढची 10 वर्ष त्याच्यासाठी अविस्मरणीय असेल. पुढच्या क्रिकेटसाठी सुद्धा त्याच्या अविस्मरणीय असेल. आणि नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय स्वयंभू भुवनेश्वर संघाचा कर्णधार आणि श्रीराम महादेववाडी श्री धावीर तळवली संघाचा कर्णधार. चला लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. पिंगळसई आंबेघर या संघाचे अर्थातच सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघ मैदानामध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळाले. आणि पिंगळसईचे खेळाडू म्हटल्यानंतर त्यांची एक विशेष जागा असते, राखीव जागा आपल्याला या संपूर्ण दहावीर चषकामध्ये पिंगळसईची पाहायला मिळालेली आहे. आणि ती जागा, येस, झेंडा सुद्धा तसाच लागतो काही वेळेला. लाल झेंड्याची एक वेगळी कहाणी आहे, निळ्या झेंड्याची एक वेगळी कहाणी आहे, भगव्या झेंड्याची एक वेगळी कहाणी आहे, हिरव्या झेंड्याची एक वेगळी कहाणी आहे, इथे पिवळ्या झेंड्याची वेगळी कहाणी आहे. म्हणून आम्ही प्रत्येकाला आवडता, बघा गुलाबी कलर रंगाचा सुद्धा झेंडा दिलाय. तर प्रत्येकाचा एक एक आवडता रंग आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तो रंग त्या संघाला सुद्धा सुपूर्द केलाय. उत्कृष्ट या ठिकाणी चषक सुद्धा पाहायला मिळतात. अतिशय सुंदर चषक आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालेत. वळूया टॉस्का बॉक्स मध्ये. दहावीर चषक 2023 मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळणार आहोत. स्वयंभू भुवनेश्वर आणि श्रीराम महादेववाडी श्री धावीर तळवली संघाच्या कर्णधारांना आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी. 71 धावा धावफलकावरती झाल्या. 72 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. स्वयंभू भुवनेश्वर संघाचा संघनायक त्वरित चला नाणेफेक बॉक्स मध्ये. आणि विनंती असेल अभि धुमाळ यांना आपल्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेक. आणि आपण टॉस बॉक्स मध्ये ज्यांचा आवाज ऐकणार आहोत तो बँक क्षेत्रातील एक जबरदस्त डोका, शेका पक्षाचे धुरंधर नेते भाई जयंत पाटलांचा एक अभ्यासू असा हा
एक टॅलेंट आणि क्रिकेट समालोचन मधील शब्दांची फेक करणारा बाप माणूस म्हणजे संदीप जगे यांच्या आवाजात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे. 12 वर्षाच्या या दहावीर चषकाच्या अर्थातच कारकिर्दीमध्ये आपल्याला अनेक संघ जोडलेले पाहायला मिळाले आणि त्यातीलच हे 2 संघ स्वयंभू भुवनेश्वर आणि श्रीराम महादेववाडी दहावीर तळवली हे 2 संघ या ठिकाणी एकत्र केले गेले आणि नाणेफेकीचा कौल झालाय. छापा स्वयंभू भुवनेश्वर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? आजच्या अनुसार आम्ही फिल्डिंग घ्यायचं ठरवलंय. काय वाटतं तुम्हाला की दहावीर चषकाच्या काही आठवणी आहेत सोबत? गेल्या 4 वर्षापासून मी आयकॉन म्हणून खेळतोय. ते YCC पिंगलसाई मधनं खेरवाडी मधनं 2 वेळा मी चषक हातात पण उचललाय. तर मग ह्या वर्षी मला माझ्या गावासाठी म्हणजे भुवनेश्वरसाठी आहेत ना यावेळी चषक उचलायची इच्छा आहे. थँक्यू सो मच. तर हा अर्थातच होता स्वयंभू संघाचा कर्णधार स्वयंभू भुवनेश्वर संघाला आणि यावर्षी गावासाठी ट्रॉफी जिंकायची आहे. दुसऱ्या बाजूला श्रीराम महादेववाडी संघ आहे. मी सेमीफायनल पर्यंत तुमचा अनेक वेळेला परफॉर्मन्स पाहिलाय. यावर्षी ही पहिली मॅच कसं बघता या दहावीर चषकाकडे? दहावीर चषकाकडे बघता तर पूर्ण तयारीशी आलेला आहे आणि चांगला खेळ करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. श्रीराम महादेववाडी संघाला सुद्धा शुभेच्छा. स्वयंभू भुवनेश्वर संघाला सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो कारण सामना तिकडे सुरू होतोय. आमच्या समवेत जोडलेले आहेत अर्थातच रोहा तालुक्यातील अर्थातच एक उत्कृष्ट आवाज जो अर्थातच येणाऱ्या पुढच्या काळात तुम्हाला महाराष्ट्राचा आवाज म्हणून ऐकायला मिळेल अर्थात आमचे मित्र हर्षदजी मुंडे यांना. थँक्यू सो मच संदीप जगे सर. आपण पाहतोय भव्य दिव्य स्पर्धा श्री दहावीर चषक 2024 12वा पर्व त्याचं रोहेकरांना आहे गर्व आणि निश्चित गर्वाने मान उंचवावी अशा पद्धतीचं दमदार आयोजन या पूर्णपणे दहावीर मंडळानं केलं. पुढचा बॉल रनवे मध्ये थांबलेत. पहिल्याच बॉलवरती थांबले जातील. त्या पलीकडे मैदानाच्या चौबाजूला अलोट प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमधले सर्व गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि युट्यूब वाहिनीवरती जुळलेले सर्व प्रेक्षक सर्वांचे आभार, हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता अगदी वाईडिश मिड विकेटच्या दिशेला अलाउंग दी कार्पेट. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. 72 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील त्यांच्या साथीला नयन जोशी हे 2 महत्वाचे खेळाडू खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतील. नयन आणि किशोर आपण जर पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज महत्वाचे राहतील. 2 गाव 1 हा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आणि राजा माई गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. पहिला बॉल सिंगल देणार राहिला. दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आलेत. थोडी मिसफील्ड होईल. स्वतःला सावरतील. पुन्हा बॉलची फेक करतील ना. तत्वर मात्र दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केलेला बघायला मिळाला. या दुहेरी अंकाच्या सहाय्याने संघाचा धावफलक हे मात्र 3 या आकड्यावरती पोहोचतं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजी करत असताना टीम शीर्ष 11 संघानं खूप साऱ्या चुका केला. बॅटिंग करत असताना सुधारावे लागतील. ऑन साइडला चांगला फटका स्क्वेअरलेगच्या दिशेला फक्त स्टीअर केलंय. बॉल एकंदरीत आपण पाहिलं तर 1 2 3 बाउन्स सीमा पार. या उत्तरार्धाच्या खेळाचा पहिला राजावरती हल्ला चढवलेला पाहायला मिळाले. यावेळेला इथे आपण जर पाहिलं तर धावा येतात आणि चौकार आला. यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पुल करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल फेकून दिलं. याही वेळेला दुसरा नयनचा क्लासिकल अंदाजाचा चौकार. अल्पेश पाटील खरापटी गावचे. विनंती असेल कुठे असाल तर सुरत दाभाडे यांच्याशी संपर्क साधायचा. खोलवा टप्प्याचा बॉल होता. नयनला कळून चुकलं. 2 चेंडूमध्ये आता 8 धावा आल्यात. पुढच्या बॉलवरती सिंगलही चालेल आणि त्याच पद्धतीचा हलक्या हातानं फटका खेळला. सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केली आणि एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक हे मात्र 12 या आकड्यावरती पोहोचून ठेवलं. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या ओव्हरचा लास्ट बॉल पॉवरफुल बॉलिंग राजा माळी.
या वेळचा बॉल अगदी समोर होता. किशोर पाटील यांनी पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचा. बॅटही फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. इथे डॉट बॉलची संगत होताना पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जी धावसंख्या अपेक्षित होती ती धावसंख्या मिळाली नाहीये तेवढीशी, हरकत नाहीये. पण 12 धावा आल्या, सुरुवात चांगली झाली आहे. एकही विकेट गमावली नाहीये, ही जमाची बाब राहील फलंदाजी करत असताना टीम श्रीशा 11 संघाच्या बाजूनं. धनंजयजी पोके यांना अल्पेश पाटील यांना विनंती करेन. धनंजयजी पोके आपली वाट बघतात. व्यासपीठाच्या डाव्या साईडला आपण यायचं. अल्पेश पाटील आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर श्रीशा 11 संघाबद्दल आपण म्हणत होतो. टॉस जिंकला, पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. सागर सम्राट नावे संघ रोहा तालुक्यातील एक नामांकित संघ आहे. त्याचबरोबर वागेश्वर रोड खुर्द म्हटलं की हाही संघ या विभागाचा खूप नामांकित आहे. आणि या दोन्ही संघांची बांधणी चांगल्या पद्धतीनं नितेशजी गिजे साहेबांनी केली आहे. आणि 72 धावांचा पाठलाग त्यांना मात्र आता करायचा. पहिला 12 आलात, अजूनही आपण जर विचार केला ना तर आता 60 धावांची गरज आहे. येणाऱ्या चेंडूंचा विचार केला 24 चेंडू बाकी आहेत. या मैदानावरती 81 धावांचाही पाठलाग होताना जवळजवळ आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे दमदार स्पर्धा आणि दमदार मॅच ही या मैदानाने दिली. आणि सिक्सर सुप्रीमो चेक ब्रँडेड चेंडू या स्पर्धेसाठी वापरले. सगळं काही या स्पर्धेचं ओके मध्ये राहिलंय. समोरचा बॉल, बॅटची लीडिंग एज, यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. कोणती चूक होणार नाहीये. यावेळेला फलंदाज बाद पहिला तर धावांचा पाठलाग हाही होऊ शकतं. कारण की काल 89 धावा झाला, त्यांचाही पाठलाग करत असताना ती मॅच 1 बॉल 6 वरती आली. आणि एका दुसऱ्या मॅचचा विचार केला तर एका मॅच मध्ये 81 धावाही बनल्या गेल्या. त्या धावांचाही पाठलाग करत असताना 1 बॉल 6 वरती ती मॅच आली होती. मग या 72 धावा तर खूप कमी आहेत आपण जर त्या बाजूने विचार केला तर. आणि या 72 धावाही पार होतील. आणि आता निश्चितपणे राणा मोरेला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे खंबीर इतकं व्हायचं आहे की कुठल्याही प्रहाराने आपली मन तुटून जमणार नाहीयेत. कारण की नयन जोशी बाद झाल्यानंतर थोडे एखादा प्रहार त्याच्या अंगावरती आला. आता त्याची मन त्याला तुटून द्यायची नाहीयेत, संघाची मनही तुटून द्यायची नाहीयेत. आणि संघाने बघितलेलं स्वप्नही त्याचं मागे पाठवायचं नाहीये. आता तो फ्रंट फुटला आला, पहिला बॉल फेस करेल. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अगदी पंचांकडे मोठी अपील मध्ये आत्मविश्वास होता ना, तो थोडा होईना कमी पाहायला मिळाला. उसा बराच मैदानाच्या आतमध्ये झाला. विशाल बडे हेही चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आहेत आणि आता तेही लय मध्ये येताना पाहायला मिळतील. राणा मोरेला माहिती आहे आता मनोबल खचून जमणार नाहीये. टीमला पुढे न्यायचं, टीमसाठी धावा बनवायच्यात, त्यासाठीची धाव मला करायची आहे. आणि एकंदरीत पहिला बॉल ते डॉट खेळलेत कारण की दबाव आहे. नयन जोशी बाद झाल्यानंतर खेळीला सावरायचा आहे किशोर पाटील आणि राणा मोरेला. विशाल बडे षटकातील पुढचा बॉल. समोर आलेला चेंडू बॅटची लीडिंग एज देणारा राहिलाय. तदनंतर शॉट फाईन लेगला एक सोपा झेल तिथे सुटला जाईल. अगदी प्रयत्न केले गेले यशांच्या मागे. आपण जर पाहिलं तर शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन असं क्षेत्ररक्षण मात्र इथे सजवण्यात आलं. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल आला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. भन्नाट वेगानं विशाल बडेने बॉल टाकला होता. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन राणाने खेळण्याचा प्रयत्नही केला होता. बॅटच्या टोला चेंडू बॉल लागल्यानंतर इथे मात्र आपण पाहिलं तर शॉट फाईन लेगला तिथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. ही कॅच महत्वाची होती. राणा मोरे असा खेळाडू आहे ना, जर शेवटच्या बॉल पर्यंत या खेळपट्टीवरती उभा राहिला तर वेगळं चित्र तो या मैदानावरती उमटवू शकतो आणि मॅचला कधी आपल्या बाजूने झुकवू शकतो. पुढचा बॉल. खोलवर टाकलेला चेंडू अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. एक सुंदर चेंडू, अगदी किशोर पाटीलला जागेवरून हलण्याची संधी निर्माण करून देणारा चेंडू नव्हता. आता विशाल बडे ही कामगिरी सुखरूपरित्या चांगल्या पद्धतीनं पार पाडताना पाहायला मिळतील. 4 चेंडू टाकलेत, एकच धाव खर्च केली आहे, एक सफलता आपल्या नावे केली आहे. आता 20 बॉल 59 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी बॅटिंग करत असणारा टीम श्रीशा 11 संघाला. मजबूत स्थितीमध्ये दोन्ही संघ आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंतचा राहिला. एका बाजूला आपण पाहिलं तर श्रीशा 11, एका बाजूला सुनील स्फूर्ती अय्यान चॅलेंजर.
हा चांगला स्ट्रोक, वेगळ्याच पद्धतीचा स्ट्रोक होता, अगदी खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला खेळायचा होता, मिड ऑनच्या दिशेनं एक हलका असा फटका पाहायला मिळाला. दोन फलंदाजांमध्ये कॉलिंग नाहीये, अगदी कॉम्बिनेशनही तेवढं पाहायला मिळत नाहीये आणि तदनंतर जी बॅटिंग करणारी टीमची बॉडी लँग्वेज सांगून जाते की आता किती मोठा दबाव हा आपल्या टीम वरती आला. 72 धावा मैदानावरती तेवढ्याशा मोठ्या नाहीयेत आणि छोट्याही नाहीयेत, कारण की 72 धावांचा 5 ओव्हरमध्ये पाठलाग करायचा. सुरुवातीचा खेळ चांगला होणं अपेक्षित होता, 12 आला, स्टार्ट चांगलं मिळालं होतं. नयन जोशी बाद झाल्यानंतर थोडं का होईना श्रीशा 11 अडचणीमध्ये सापडला. राणा मोरे आलेत, तेही एक जीवनदानाच्या साह्याने. या ओव्हरचा लास्ट बॉल, शेवटचा बॉल, बॅट फिरवली हवेशी, इथे संबंध जुळले, अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आणि या दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. विशाल बडेचा कमबॅक टीम साठी राहिला. ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्ची करत असताना एका फलंदाजाला त्यानं मैदानाच्या बाहेर पाठवलं, त्याचं नाव होतं नयन जोशी. 12 चेंडू, टीमची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना श्रीशा 11 14 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. आता जो आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आता 18 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी श्रीशा 11ला जरूर बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये 58 धावा बनवायचं म्हटलं की हे आव्हान आता कठीण बनून गेलं. सोपं जर बनवायचं असेल ना तर राणा आणि किशोर पाटील यांना मात्र आक्रमक रूप धारण घ्यावं लागेल आणि या ज्या काही धावा आहेत ना शेवटच्या क्षणापर्यंत ज्या आपल्याला बघायला मिळतात त्या एकंदरीत शेवटच्या 2 षटकांचा आपण विचार केला ना श्रीशा 11चा, तर 2 षटकामध्ये तब्बल 47 धावा त्यांनी खर्च केला होता आणि अगदी त्याच धावा अंगलट येताना आतापर्यंतच्या पाहायला मिळतील. आणि आपण म्हणूया जे मुसीबत में खडा वो सबसे बडा. आणि अगदी ज्या वेळेला आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम सुनील स्मृती आयन चॅलेंजर संघ एक वेगळ्या चॅलेंज मैदानावरती उतरला होता. सनी टीमचे कॅप्टन होते. सनी यांनी एक सांगितलं होतं की टॉस इम्पॉर्टंट होता, आम्हाला धावा चेस करायच्या होत्या, पण आता बॅटिंग करायला आम्हाला आली आहे. बॅटिंग हाती आल्यानंतर मनोबल तर आम्हाला खचून द्यायचं नाहीये, संघर्ष निश्चित करायचा. मग बॅट हातात देऊ किंवा मग बॉल हातात देऊ, पण आम्हाला प्रयत्न तर चांगलेच करायचे आहेत. तेच प्रयत्न मैदानावरती करण्यासाठी ते आलेही आणि तदनंतर त्यांना साथ देत असताना तुषार बडेचा ते आक्रमक रूप, अगदी 22 चेंडू मध्ये 55 धावा एकट्याच्या पाहायला मिळाल्या आणि टीमला एक उच्चांकावरती आजच्या दिवसाचे नेऊन ठेवलं. 72 धावांचं टार्गेट. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा भन्नाट वेगाचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळत असताना लॉंगॉनच्या दिशेला किशोर पाटीलचा फटका पाहिला. क्षेत्ररक्षक आले, बॉलला पकडलं, बॉलची फेकही झाली, सिंगल. फक्त स्कोर कार्ड वरती प्लस होईल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचली आणि सातत्यानं जेव्हा जेव्हा कोणताही संघ आपल्या गावाचा संघ कठीण परिस्थितीमध्ये असतो ना, तिथून बाहेर काढण्याचं काम एकमेव खेळाडू करतो, त्याचं नाव राणा मोरे. आता तो तीच कामगिरी करेल का? खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. वाह, काय बॉलिंग चालली आहे. सनी जाधव, पिंगळसई गावचा सुपुत्र, यानं ही प्रभावित केलंय. आता विकेट सॅक्रिफाईस केली जाते. धाव घेण्याच्या नादामध्ये किशोर पाटील मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक महत्वाचा 2.
असता अगदी तेच स्वप्न राहण्याने सुद्धा बाईला बॅट फिरवली, पण बॅटच्या वरच्या दिशेला चेंडू लागल्यानंतर तो अगदी वाईट डिश मिड विकेट पर्यंतही पोहोचला नाही, बॉल मध्येच राहिला. नुम्मास लँड मध्ये टप्पा पडल्यानंतर तिथे एक सिंगल स्कोर कार्ड वरती अर्जित करण्यात आली आणि एकेरी धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आता 17 वरती. 15 चेंडू 55 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 15 चेंडू 55 धावांची गरज या संपूर्ण सामन्यामध्ये आहे. फिल्डिंग युनिट मध्ये चेंजेस केले जातात, या गोष्टीची गरज आहे, कारण की आता फलंदाजी मार्ग वरती एक लेफ्ट हँडेड बॅट्समन नावे संघाचा महत्वाचा खेळाडू, त्याचं नाव आहे स्वराज देवळे. यावेळीचा बॉल अजून एक चांगला बॉल बघायला मिळाला. अगदी ऑफ स्टिकच्या खूप सारा बाहेर चेंडू टाकण्यात आला आणि इथे आपण जर पाहिलं ना तर स्वराज देवळे यांनाही फसवलं गेलं. सनी जाधव आणि सनी जाधवचा बोलबाला सातत्यानं या मैदानावरती राहिला आणि सनी त्याच पद्धतीची चांगल्या पद्धतीची खेळी आता गोलंदाजीमध्ये करताना पाहायला मिळाले. 4 बॉल त्यांनी टाकलेत, 3च धावा मात्र खर्च केल्यात. अजूनही या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. यावेळीचा बॉल समोर होता, अगदी पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षकांना फसवलं गेलंय. शॉर्ट पॉइंट मधून बॉल टर्न झाला, क्षेत्ररक्षक तसे टर्न झाले होते, पण तद्वर दोन्ही फलंदाजांनी 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या बघायला मिळतील. पण आता असं म्हणूया आपण एकंदरीत आता एकेरी दुहेरी धावेनं मॅचचं काम चालणार नाहीये. त्यावेळेला आपण म्हणतो ना की अब एक्के दुक्के से काम नहीं चलेगा, मैच को जीतना है तो छक्के चौके तो लगाने पडेंगे आणि ते षटकार चौकार आता ठोकावे लागतील. अगदी मोठे फटके लगवले होते. पहिल्या 2 मॅचचा उमेश दादा आपण विचार केला ना तर षटकार चौकार येताना पाहायला मिळत होते आणि विकेटही तेवढ्याच येताना पाहायला मिळत होत्या. लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या, पण आता ही हाय स्कोरिंग मॅच आता कुठेतरी एका बाजूने कुठेतरी झुकताना पाहायला मिळेल का ही बघावं लागेल. चित्र जर पलटवायचं असेल आणि या मॅचचं रंगरूप बदलवायचं असेल ना तर स्वराज देवळीची बाटही बोलणं तेवढीशी गरजेची राहील. अन्यथा पूर्णतः श्रीशा 11 बॅकफुट वरती आली आहे. शेवटचा बॉल हाही खोलवर टप्प्याचा अगदी खोलात टाकण्यात आला. शॉर्ट पॉइंटला बॉल गेल्यानंतर इथे सुद्धा एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल. 3 षटका अखेर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना श्रीशा 11 पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागलात. येणारे चेंडू पाहायला मिळतील आता किती तर 12 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता, म्हणजे तुम्हाला 26.00 च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल जिंकण्यासाठी. श्रीशा 11 एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल, पाणी मैदानाच्या आतमध्ये जात आहे, त्या पलीकडे एक छोटासा आपण डीजे ब्रेक घेऊया. डीजे आपण पाहिलं तर प्रणय डीजे यांना ऐकूया. तर बघा ब्रेकसाठी थोडा अंशी सामना थांबलाय जरूर, पण कौतुक करावं लागेल ना की सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघ मैदानामध्ये ज्या पद्धतीने अडखळताना पाहायला होता. आज पिंगळसई आंबेघर यातील खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. विशेषतः या स्पर्धेमध्ये पिंगळसईचा परफॉर्मन्स असेल, आंबेघरचा परफॉर्मन्स असेल, या दोन्ही गावातील खेळाडूंचा परफॉर्मन्स आतापर्यंत धावीर चषकामध्ये उल्लेखनीय राहिलेला आहे. 12 वर्षांच्या या प्रवासामध्ये किंवा 12 पर्वांच्या या प्रवासामध्ये विशेषतः वेगवेगळी कामगिरी केलेली पाहायला मिळालेली आहे. आणि त्यातही वायसीसी पिंगळसई संघातील अनेक सारे खेळाडूंच्या अनेक कारणे आहेत. म्हणजे माझे मित्र संकेतजी देशमुख ज्या वेळेला या स्टेजवरून थेट मैदानामध्ये दाखल होतात तेव्हा आम्ही प्रेडिक्ट केलेलं असतं की आता पुढची मॅच पिंगळसईची असतं. आणि आज मैदानामध्ये सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघामध्ये आंबेघरच्या सोबत खेळताना त्यांचा परफॉर्मन्स तितकाच उल्लेखनीय राहिलेला पाहायला मिळाला. पहिल्या 3 षटकात 24 धावा आल्यानंतर काय बॅटिंग केली तुषार बडेने, आणि आज जेव्हा मैदानात गोलंदाजीसाठी उतरले तेव्हा सुद्धा तशाच पद्धतीची अर्थातच परफॉर्मन्स पाहायला त्यांच्याकडून मिळतोय. आणि नक्कीच कारण की आपण जर पाहिलं तर टीमला हवा असा खेळ, टीम वर्क चांगला राहिला या दोन्ही संघाचा, मग पिंगळसई असेल किंवा मग आंबेघर असेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका शॉर्ट पॉइंट मधून डीप कव्हर मध्ये चालला. 1 2 3 4 बाउन्स सीमा पार.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये श्रीशा 11 काय केलं होतं ना त्याचा विचार आता करावा लागेल, कारण की 12 चेंडूमध्ये तुम्ही 47 धावा खर्च केल्या होत्या, तुम्हाला 12 मध्ये आता 52चा पाठलाग करायचा होता. पहिला चौकार आला, 11 चेंडू 48 धावेची गरज. भन्नाट वेग होता जरूर, ऑफस्टिकच्या खूप बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. काहीतरी नवीन केलं जाते, काहीतरी नवीन केलं तर काहीतरी नवीनच भेटीसाठी येईल. आणि याच्या शोधामध्ये बॉलिंग करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. नाव त्यांचं विशाल बडे. 11 चेंडू 47 धावांची गरज. विशाल बडे बॉलिंग मार्क वरती. पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या होत्या. आता आलेत पुन्हा. हा बॉल बॅटची लीडिंग एज. यष्टीरक्षक होते मागे तुषार, त्यांच्या हाताला बॉल जरूर स्पर्श केला होता, पण तदनंतर बॉल धरतीला दान झाला. शॉट पान निघलं, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, बॅकअप चांगलं मिळालं, पण एक सिंगल मिळेल. आता आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी विचार केला टीम श्रीशा 11चा सागर सम्राट नावे आणि वागेश्वर रोड खुर्द हे संघ दोन्ही चांगल्या पद्धतीच्या आणि मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळत होते. फलंदाजांचा बोलबाला, बॅटिंग करण्याचा गोलंदाजी करत असताना बॉलरचा बोलबाला, सगळं काही चांगलं राहिलंय यंदाच्या हंगामामध्ये या दोन्ही टीमचं. षटकातील पुढचा चेंडू. 10 बॉल 46 ची गरज असताना राणा मोरे समोर. यावेळीचा समोरचा बॉल, राणाचा तडाखा, राणाचा दमखम दाखवणारा अगदी दूरवरचा षटकार. या राणा मोरेनं केलेत रेकॉर्ड ब्रेक. आपण करताना या खेळाडूला पाहिलंय आणि आजही तो रेकॉर्ड ब्रेक करू शकतो. 10 चेंडू मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 8 षटकारांची अपेक्षा होती, त्यातला 1 मायनस झाला. आता 7ही षटकार चालतील. अजून एक क्लासिकल अंदाजाचा फटका, फ्लॅट अँड फ्युरियस, दर्जेदार राणाचा क्लासिकल षटकार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळेल. कल्पक मोरे त्याचं नाव आहे. राणा या नावानं त्यांनी प्रसिद्धी निर्माण केली आणि अगदी त्या पलीकडे तबाही सुद्धा तो या नावानं प्रसिद्ध होताना पाहायला मिळाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 34 ची गरज आहे आणि या ओव्हरचे 2 बॉल महत्वाचे राहतील. 8 बॉल 34. राणा आक्रमण जसं चालू आहे तसं चालू ठेवेल का? हा बॉल शॉट पान लेगला खेळायचं होतं. अगदी अनेक उसळे घेणारा चेंडू. राणाने बघा पहिलंच मन बनवलं होतं की हा बॉल मला लेग स्टिकच्या वरूनच खेळायचा. ऑफ स्टिकच्या खूप बाहेर आला, अगदी व्हाईट लाईन पर्यंत तो पोहोचला होता आणि तदनंतर त्यांना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, तो अगदी अंगलट आला. आता येणारे 7 बॉल 34 धावेची गरज आहे. इथून एकाच मोठा फटका पुन्हा पुढच्या ओव्हर मध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून देईल श्रीशा 11 टीमला. पुढचा बॉल विशाल बडे. हा ही बॉल इथे आपण पाहिलं ना, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाले. आता डॉट बॉल आला. राणाने 2 चेंडू मध्ये 2 षटकार जसे मारले ना तसे श्रीशा 11 टीम कडे एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि अगदी त्यांचं मनोबल जे खचलं होतं ना ते पुन्हा आपण जर पाहिलं तर उदयास येताना पाहायला मिळत होतं. पण पुन्हा राणा 2 डॉट बॉल खेळल्यानंतर आता पुन्हा अडचणीमध्ये सापडली श्रीशा 11. 6 बॉल 34 धावांची आवश्यकता. आता सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर संघाने वेगळं चॅलेंज घेतलं आणि एक चांगल्या दर्जाचा खेळ करायला सुरुवात झाली आहे. येणारे 6 चेंडू 34 धावेची इथे गरज बाकी राहिली आहे. विनंती करेल टीम मीटिंग घेऊ नका, स्पीडअप घ्या. टीम सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर संघ जो वेळ खर्च होतोय तो आपल्याला वाचवायचा. एकंदरीत पिंगळसई आणि आंबेघर एक नागोठणे विभागाचा दिग्गज संघ, एक रोहा विभागाचा दिग्गज संघ, असे 2 संघ एकत्रित येऊन एक दिग्गज प्लॅटफॉर्म इथे मात्र या टीमने निर्माण केला. एक चांगलं कॉम्बिनेशन बसवलंय या दोन्ही संघांना.
अजूनही खेळ बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये 34 धावा. आज स्वराज देवळेला स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आली आहे आणि इथून तो स्वतःला सिद्ध करतोय ना. रोहेकर प्रसिद्धी देण्यासाठी आहेत, कारण की रोहेकरांचा हा मानाचा चषक आहे. श्री धावीर चषक 2024 हे भूतपूर्व पर्व 12व्या पर्वामध्ये 6 चेंडूमध्ये 34 धावांचा हा विक्रम रचला गेला. तो पार होईल का? बॉलिंग मार्क वरती सुशांतचा पहिलाच बॉल. हा ट्रॅकर हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील तो तदवर मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला जातोय. शॉर्ट स्क्वेअरचे क्षेत्ररक्षक आले तदवर एकच धाव या दोन्ही फलंदाजांनी घेतली आहे आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र 39 वरती. आता 5 बॉल 33 ची गरज. 5 चेंडू मध्ये जरी इथे 5 षटकार येतात तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर आता बोलबाला राहिला टीम सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर या संघाचा अगदी चॅलेंज ऍक्सेप्ट करताना पाहायला मिळाले. 5 बॉल 33. पुढचा बॉल सुशांत. या वेळीचा बॉल समोर आला होता, समोरच फेकून दिलं. अगदी पाठच्या रडार मध्ये आलेला चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध राणाचा तडाखा. अजून एक आता 4 बॉल 27 धावांची गरज. पण याच मैदानावरती अनोखे विक्रमही आपण पाहिलेत आणि आजही विक्रम घडू शकतो, कारण की बघा राज बिरगवले जर एका षटकामध्ये 7 षटकार मारू शकतो तर 4 चेंडू मध्ये 27 ही होऊ शकतात. षटकातील पुढचा बॉल. हाही मोठा फटका. इथेही एक चांगला स्ट्रोक आलाय पण इथे हा बॉल 1 बाउन्स सीमारेखेच्या बाहेर जाणार राहिला. इथे मी येतील धावा 4. सोडायला सांगते. एक चूक तुम्हाला धावीर चषकापासून दूर नेते आणि तीच एक चूक आता श्रीशा 11 ला अगदी बॅकफुट वरती आणताना पाहायला मिळाली. 3 बॉल 23 ची आवश्यकता. लोव फुल टॉस. याही वेळेला फुल टोल केला राणाच्या पाठमधून दूर आणि त्याच वेळेला लांबच लांब जाणारा हाही षटकार. करून दाखवला असता आणि आता तिथपर्यंतच तो पोहोचलाय. 2 चेंडू 17 धावांची गरज. आतापर्यंत आपण जर पाहिले तर असे बरेचसे विक्रम घडलेत. एका चेंडू मध्ये 13 धावा झालेल्या आहेत आणि आता 2 बॉल मध्ये 17 ची गरज आहे. एकात खराब बॉल येईल का? हा बॉल चांगला होता. अगदी हा ट्रॅकर चेंडू मिड विकेटच्या दिशेला स्ट्रोक चांगला आला. एक सिंगल घेण्याचा निर्णय राणाने इथे निश्चित घेतला आणि या चेंडू नंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण या मॅच मध्ये अध्यक्ष आपण जर पाहिलं तर सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर या टीमचा बोलबाला राहिला. या मॅच वरती अगदी मजबूत पकड. पण आजच्या दिवसामध्ये उमेश दादा सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी मॅचेसचा जर विचार केला ना तर एकतर्फे मॅचेस राहिल्यात. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये जरी एकतर्फे राहिल्या तरी संध्याकाळचं सत्र गरम होणार आहे. बॉल समोर आला. यावेळेला अगदी एक दूर लांब आणि खूप लांब यावेळेला स्वराजच्या पाठमधून षटकार आला आणि अगदी ज्या एक्स्ट्रा रन होता ना 10 धावा त्याच 10 धावांना पराजयाच्या छायेखाली जावं लागलंय टीम श्रीशा 11 संघाला. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्ही संघांना यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू टीचर. विनंती करतोय टीम स्वयंभू भुवनेश्वर संघ आणि टीम श्रीराम महादेवाडी आणि श्री धावीर तळवली दोन्ही संघांना विनंती करतो आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिथे एकंदरीत आपण पाहिलं तर स्वयंभू भुवनेश्वर